पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि एकंदरच मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारची 11वी वर्षपूर्ती आहे. शेतकरी, युवा या 4 स्तंभांसह जनसामान्यांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारनं घेतले. आपल्या तिसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकार बळकट आणि आत्मविश्वासानं कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव वाढवून देण्यासह शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करत त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं असो की महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य देणं असो, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मंत्र घेऊन कार्यरत सरकारनं गेल्या 11 वर्षात अनेक योजना राबवत त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. महिलांना आर्थिक समावेशनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात, युवा वर्गाला विविध संधी उपलब्ध करून देण्यात आणि अनेकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात रालोआ सरकारचा मोठा वाटा आहे. गृहनिर्माण आणि आरोग्य सेवेपासून ते शहरी वाहतूक आणि डिजिटल सुविधांपर्यंत, निवृत्तीवेतन योजनांपासून ते वृद्धापकाळात सुरक्षिततेच्या आश्वासनापर्यंत गेल्या 11 वर्षात लाखो लोकांचं जीवन सोपं, सुलभ, न्याय्य आणि अधिक सन्मानाचं बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पायाभूत सुविधांचं जाळंही मजबूत करण्यात येत आहे. मोदी सरकारचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरणही बळकट राहिलं आहे. हे नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरवरून दिसून आलं. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात वाढते आहे. रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याचं सांगत 140 कोटी भारतीयांच्या आशीर्वादानं आणि सामूहिक सहभागानं भारतानं विविध क्षेत्रांमध्ये जलद परिवर्तन पाहिलं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्वानुसार रालोआ सरकारनं वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आर्थिक विकासापासून ते सामाजिक उन्नतीपर्यंत ते लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीवर 11 वर्षात सातत्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं. आज भारत केवळ सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही तर हवामान कृती आणि डिजिटल नवोन्मेष यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक प्रमुख जागतिक आवाज देखील आहे. आपल्या या सामूहिक यशाचा अभिमान आहे, पण त्याचवेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि विकसित भारत निर्माण करण्याच्या नव्या संकल्पानं मार्गक्रमण करतो आहोत, असं पंतप्रधानांनी 11 वर्षातील सुशासनाचा प्रवास अधोरेखित करताना म्हटलं आहे.